राजन, काय झालं? एवढं काय बघतोस या घराकडे? आई, या घरात गौरी आणि तिचे वडील राहत होते काय? आणि याच घरात तुझ्या मोठ्या नातीचा जन्म पण झाला होता। मी माझ्या हायर एज्युकेशनसाठी अमेरिकेला निघालो, बट आय प्रॉमिस मी लवकरच परत येईन। अरे हे तू मला आधी कधीच कसं नाही बोललास? हा, तू मला इथे घेऊन का नाही आलास? चल आपण आज जाऊया, विचारूया, इथे राहणाऱ्या लोकांना माहित असेल गौरी कुठे आहे, माझी मोठी नात कुठे। चल चल लवकर। नाही आहे, आज जाऊन काहीच उपयोग नाही। म्हणजे तुला काय वाटतं, या आधी या घरात मी चौकशी केली नसेल? हो, पण मला आता असं वाटतं की आपण पुन्हा एकदा विचारूया। गेल्या 10 वर्षापासून या घरात वेगळीच कुठली तरी फॅमिली राहते। मी त्यांच्याकडे बरेचदा चौकशी केली आहे, पण त्याआधीच गौरी आणि तिचे वडील हे घर सोडून निघून गेले। आई, त्यानंतर गौरी मला मुंबईत भेटली ग। कधी का? तेव्हाच तिने मला सांगितलं की गौरे, आपली मुलगी कुठे आहे? आपली मुलगी आता या जगात नाही। त्यानंतर गौरी कुठे निघून गेली काहीच माहित नाही मला। नाही राजन, माझं मन मला सांगतंय आपण आज जाऊन चौकशी करूया। कुणी आहे का घरात? आई, असू दे ना, कशाला उगाचच विचारतेस। चल आपण जाऊया। त्यात इथे राहणारी ती बाई, तिच्या जिभेला हाड नाही। आई, कोण आहे? काय हवंय तुम्हाला? जरा दुपारी झोपायचं म्हटलं की कोण ना कोणतरी येतच असतं। सॉरी सॉरी ताई, मला थोडीशी माहिती हवी होती। म्हणजे तुम्ही इथे राहायला आलात त्याच्या आधी इथे जी मंडळी राहत होती ते लोक कुठे गेले? ती गेली मशनात, मेली, उलाटली ती। तुम्हाला काय करायचंय? अहो, माझं तुम्ही ऐका तरी। मी बरं बरं, माफ करा आम्हाला, आम्ही जातो। आई आई चल। ऋषी सर, बाहेर कुणाचा तरी ओळखीचा आवाज यायलाय, मी जरा बघून येतो। थांबा। आई चल। अरे हे काय? पण ही काय पद्धत? त्यांना एवढं चिडायला काय झालं? पण असू दे आई।